नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेबाबत महत्त्वाचं असं अपडेट आहे। जे लाडक्या बहीण योजनेचा 3000 रुपयाचा हप्ता मकर संक्रांतपूर्वी पडणार होता, त्याबाबत एक महत्त्वाचा असं अपडेट समोर आलेला आहे की गव्हर्नमेंट 3000 रुपये हप्ता टाकणार होते, परंतु त्यावरती काँग्रेसने आक्षेप घेतला। महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे आणि आता सर्वकून चर्चा सुरू होती की निवडणूक आयोग यावरती काय निर्णय घेणार किंवा काय निर्णय येणार, त्याचा लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यावरती काय परिणाम होणार। तर मित्रांनो, निवडणूक आयोगाने काल निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचा असं कोणताही हस्तक्षेप नाही आहे यामध्ये। त्यांनी फक्त एवढंच नमूद केलेलं आहे की अग्रिम हप्ता तुम्ही देऊ शकत नाही, म्हणजे ऑलरेडी डिसेंबर आणि जानेवारीचा हे 2 महिन्याचा मिळून सरकार हप्ता देणार होता, तर डिसेंबरचा हप्ता ऑलरेडी सरकारकडे बाकी आहे आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तर GR मध्ये असा नियम आहे की दर महिन्याच्या 15 तारखेला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता वितरित केला जावा। तर त्याबाबत आता 15 तारीख तर जवळच आलेली आहे, आजची 13 तारीख आहे, उद्या 14 आणि 15 तारखेला जे आहे तर ते सरकारला दोन्ही महिन्याचा जे हप्ता आहे तो टाकण्यासाठी काही हरकत नाही। फक्त निवडणूक आयोगाने एवढं नमूद केलं आहे की तुम्ही पहिला थकीत टाकू शकता, अग्रिम टाकू शकत नाही, म्हणजे अधिकचा टाकू शकत नाही, कारण यामुळे जे निवडणूक आहे महानगरपालिकेची सुरू आणि 15 तारखेला मतदान आहे, तर यामुळे जे 1 कोटी महिला आहे त्या प्रभावित होऊ शकतात। त्यासाठी तुम्ही अग्रिम हप्ता हा टाकू शकत नाही। परंतु आता बघायचं हे आहे की सरकारची मनस्थिती आहे किंवा नाही 3000 रुपयाचा हप्ता टाकण्याची, कारण अजूनपर्यंत तरी सरकारकडून अशी कोणती घोषणा झालेली नाही। 1-2 मंत्री महोदय सोडले तर कोणी अशी अधिकृत घोषणा केलेली नाही की 3000 रुपयाचा हप्ता या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती येणार आहे म्हणून। आता हे महत्त्वाचं आहे, बघण्यासारखं आहे की आता निवडणूक आयोगाने देखील यावरती काही आक्षेप घेतलेला नाही आणि जो आक्षेप होता तर तो 15 जानेवारीपर्यंतचा आहे। 15 जानेवारीला तसं पण जे आहे तर ते GR नुसार सरकारला हप्ता टाकावाच लागते आणि डिसेंबरचा ऑलरेडी हप्ता हा थकीतच आहे। तर आता पाहूया सरकारकडून काय निर्णय घेण्यात येते। डिसेंबरचा आणि जानेवारीचा मिळून 3000 रुपयाचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा कधीपर्यंत पडणार आहे आणि तो हप्ता जो अडकणार वगैरे होता, जे बातमी येणार होत्या की हप्ता येणार नाही, तर हप्ता येईल, फक्त आता बघायचं आहे सरकार देणार कधी, तर यावरती आता अवलंबून आहे की सरकार हा हप्ता टाकणार कधी आहे किंवा केव्हापर्यंत टाकणार आहे। तर मित्रांनो, असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्याकरता चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरती देखील आपल्याला असेच महत्त्वाचे व्हिडिओ मिळत राहतील। चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।